जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर, दक्षिण, त्याचबरोबर देगलूर, हदगाव या पूर्वीपासून शिवसेनेकडे असलेल्या जागा आहेत, लोहा कंधार. तर या शिवसेनेच्या जागा निश्चित शिवसेनेकडे राहतील. आमच्याकडे उमेदवार पण ताकदवर उमेदवार आहेत आणि निश्चित हिंगोली आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना भाजपचे उमेदवार विजयी होतील. येणाऱ्या दक्षिणमध्ये विधानसभेमध्ये ताईला तुम्ही दक्षिणमध्ये उभं टाकणार आहात का? उभं करणार? माझी तर सध्या कुठल्याही प्रकारची उभं राहण्याची इच्छा नाही, परंतु शेवटी मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या पद्धतीनं आम्ही काम करू. परंतु जर मी मोकळा राहिलो तर निश्चित जास्तीत जास्त जागा सेना भाजप युतीच्या निवडून आणेल. आता दोन्ही शिवसेना वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत, तेव्हा त्या निवडणुकीमध्ये समोरासमोर पण निश्चित येतील आणि काही मतांचं विभाजन याच्यामध्ये निश्चित होणार आहे. परंतु लोक काम करणाऱ्या व्यक्तीला पसंत करतात. निश्चित जो कोणी काम करणारा माणूस आहे त्याला विजय मिळेल. खरेदीसाठी काम करतोय मागच्या दशकभरामध्ये. आपला हिंगोली जिल्हा किंवा नांदेड जिल्हा किंवा आजूबाजूची परभणी, वर्धा, यवतमाळ हा जो परिसर आहे, साधारणतः देशाला 50 लाख टन हळद लागते. त्याच्यापैकी 25 लाख टन हळद त्या आजूबाजूच्या 5-7 जिल्ह्यामधनं आदिलाबाद, निजामाबाद या पट्ट्यातनं जाते. आणि याच्यासाठी एक चांगलं रिसर्च सेंटर असलं पाहिजे. या माध्यमातून चांगले टिश्यू कल्चरचे बेने शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. इन्कम डबलिंग जे पंतप्रधानांनी सांगितलं तशा दुप्पट उत्पन्न देणाऱ्या प्रजाती निर्माण झाल्या पाहिजे. टिश्यू कल्चरचे बेने असले पाहिजे. यासाठी आम्ही काम करतो. तशा पद्धतीचे वाहन आम्ही भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांच्याबरोबर विकसित करत आहोत. प्रोसेसिंग बघता आपण पारंपरिक पद्धतीने प्रेशर कुकरमध्ये हळद शिजवले जाते. अनेकदा ॲक्सिडेंट्स होतात, शेतकरी मृत्युमुखी पडतात. तो मोठा 5,000 टनाचा प्रोसेसिंग प्लॅन्ट बासमती इथं होऊ घातलेला आहे. आपली बाहेर देशामध्ये हळद जात नाही, कारण त्याच्यामध्ये विषाणू असतात, खतांचे अंश त्याच्यामध्ये सापडतात. त्यासाठी मोठं 5 KCI क्षमतेचं आयरिडेशन सेंटर बासमती इथं उभं राहतं आहे आणि याचा निश्चित लाभ आयातदार, निर्यातदार, शेतकरी, बेरोजगार तरुण यांना होईल आणि एक चांगलं आर्थिकदृष्ट्या एक चक्र त्या भागामध्ये फिरेल आणि लोक सदन होतील. आणि मी अजून कुठल्याही प्रकारचं काही ठरवलेलं नाही आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या पद्धतीने मी नांदेड आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्यातल्या युतीच्या उमेदवारांसाठी काम मात्र निश्चित